दिवाळीत करा तमालपत्राचा उपयोग, माता लक्ष्मी होईल प्रसन्न. तमालपत्राचा हा एक उपाय बदलेल तुमचं नशीब. लक्ष्मी येईल कायमची तुमच्या घरात आणि वास्तव्य होईल तिचे. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत तमालपत्राचा असा एक प्रभावशाली उपाय, जो जर तुम्ही दिवाळीच्या काळात विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केला, तर माता लक्ष्मी स्वतः तुमच्या घरात कायम स्वरूपात वास्तव करणार आहे. हा उपाय अगदी साधा सोपा आहे, पण त्याची शक्ती अपार आहे. तमालपत्र म्हणजेच काय? तर आपण स्वयंपाकात वापरत असलेले एक तेजपान आहे. पण पौराणिक काळात याला अत्यंत शुभ, पवित्र आणि औषधी मानलं गेलेलं आहे. श्री भगवान महाविष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेमध्ये तमालपत्राचं विशेष असं स्थान त्या पत्राला मिळालेलं आहे. गरुड पुराणात तर असं म्हटलं आहे की जिथे तमालपत्राचं पान असतं तिथे दरिद्र्य आणि नकारात्मकता बिलकुलसुद्धा प्रवेश करत नाही. जिथे तमालपत्राचा उपयोग ज्या पूजेमध्ये केला जातो ना, त्या घरामध्ये दरिद्रता बघायलासुद्धा मिळत नाही. त्या घरामध्ये संपत्ती, पैसा, धन, दौलत सगळं काही अगदी भरभरून येत असतं. त्यामुळे मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही जर माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये तमालपत्राचा वापर केला नसेल, तर या लक्ष्मीपूजनात तमालपत्राचा वापर नक्की करा आणि नक्की तुमचं जीवन तुम्ही बदलू शकता. एका रात्रीत तुम्हाला चमत्कार बघायला मिळू शकतात, एवढी ताकद या तमालपत्रामध्ये आहे. कारण ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण काय करतो, संध्याकाळी जेव्हा लक्ष्मीपूजन करतो, त्यानंतर आपण एका इथे माता लक्ष्मीचं आपण पूजन करायचं आहे. स्वच्छ जागा असली पाहिजे. माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रसन्न आहे. माता लक्ष्मीचा फोटो, मूर्ती ठेवून आपण आपल्या आपल्या योग्यतेनुसार आपण पूजा करायची आहे. आपल्याला जशी हवी, ज्या पद्धतीने आपल्याला सोपी जी पूजा मांडणी आहे ती करायची आहे. त्यानंतर ओम ह्रीं क्लीं श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र तुम्हाला पूजा मांडताना बोलायचा आहे. माझ्या घरात, माझ्या मनात आणि माझ्या जीवनात नेहमी तुझं वास्तव राहो, अशी तुम्हाला प्रार्थना ही पूजा मांडताना करायची आहे. यानंतर आपल्याला जे काही माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये नैवेद्य असेल, तुमचं झाडू पूजन असेल, सगळ्या प्रकारच्या धनधान्यांचं पूजन असेल, तुमच्या घरातील पैशापाण्याचं पूजन असेल, तुमच्या जे काही धन आहे तुमच्याजवळ, त्याचं पूजन झाल्यानंतर आपल्याला सर्व घरामध्ये तुम्हाला हे 13 दिवे जे तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य वेळेत तुम्हाला ते ठेवायचे आहेत. आणि हे दिवे ठेवल्यानंतर मात्र तुम्हाला माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची आहे, नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर ह्या तमालपत्राचा उपयोग तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर बसून करायचा आहे. पूजेनंतर तमालपत्र तुमच्या तिजोरीत तुम्हाला ठेवायचं आहे किंवा कॅश बॉक्समध्ये जिथे पैसे ठेवतो तिथे ठेवायचं आहे. असं केल्याने धनप्राप्तीचे मार्ग उघडतात आणि आर्थिक स्थैर्य वाढत असतं. दर महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी ते पान तुम्हाला बदलायचं आहे. जुने पानं नदीत किंवा झाडाखाली तुम्हाला फेकून द्यायचे आहेत. मित्रांनो, तमालपत्र म्हणजे तुमचं अगदी जीवन बदलणारं पत्र आहे. ओम ह्रीं क्लीं श्रीं सिद्धलक्ष्मी नमः हे जर तुम्ही त्या पानावरती लिहून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवलं, तर तुमच्या घरचे आर्थिक समृद्धी, धनदौलत जी आहे ती वाढणार आहे. घरामध्ये पैशाची आवक येण्याचे मार्ग उघडणार आहेत. तर मित्रांनो, दिवाळी हा फक्त सण नाही, तर हा काळ आहे सकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यामध्ये आणण्याचा. तर हा तमालपत्राचे जे काही उपाय आहेत ते तुम्हाला करायचे आहेत आणि त्यामुळे तुमचं आर्थिक जीवन आहे ते माता लक्ष्मी अगदी सहजतेने बदलून टाकणार आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला तमालपत्राचा अजून एक उपयोग असा करायचा आहे की तुम्हाला धनप्राप्ती असेल, लक्ष्मीप्राप्ती असेल, सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्तता असेल किंवा तुमचं पारिवारिक सुख असेल, या सगळ्यांसाठी तमालपत्राचाच उपयोग हा केला जातो. तर तुम्हाला सर्वप्रथम 5 तमालपत्र आणायचे आहेत. मार्केटमधून आणा. त्यानंतर माता लक्ष्मीच्या पुढे ती 5 तमालपत्र तुम्हाला ठेवायचे आहेत. त्यातील एका तमालपत्रावरती तुम्हाला धन और लक्ष्मी प्राप्तीसाठी त्यावरती 11, 21 आणि 108 असा आकडा त्या तमालपत्रावरती तुम्हाला पेनाने लिहायचं आहे. पेन कोणत्याही कलरचा घ्या, काही हरकत नाही आणि ते पान बाजूला ठेवा. त्यानंतर दुसरा आकडा दुसऱ्या पानावरती लिहायचा आहे. 8, 9, 21 हा कर्जमुक्ती आणि रुकावट दूर करण्यासाठी केला जातो. त्यावरती तुम्हाला स्केच पेनने 8, 9, 21 आकडा लिहायचा आहे. ते तमालपत्र बाजूला माता लक्ष्मीच्या चरणावरती ठेवून द्या. त्यानंतर तिसरं तमालपत्र घ्यायचं आहे. त्याच्यावरती 3, 7 आणि 9 हे प्रेम, सौभाग्य आणि पारिवारिक सुख वाढवण्यासाठी केलं जातं. असा आकडा तुम्हाला त्या तमालपत्रावरती ठेवायचा आहे आणि ते तमालपत्र माता लक्ष्मीच्या चरणावरती अर्पण करायचं आहे. त्यानंतर चौथा
त्याच्यावरती तुम्हाला 7, 8 किंवा 21 हा आकडा तुम्हाला लिहायचा आहे. 7, 8 आणि 21 तर घरामध्ये सुखशांती आणि स्थिरता आणण्यासाठी तो आकडा दिला जातो. त्यानंतर 5व्या जो आपला पान आहे त्याच्यावरती तुम्हाला 5, 9, 11 लिहायचं आहे. ती तुमचं जे नशीब आहे ते उघडत असतं. तुमची हर एक मनोकामना पूर्ण होत असते आणि तुमच्या घरामध्ये धन दौलत, पाऊस पडेल एवढी समृद्धी या तमालपत्रामध्ये असते मित्रांनो. आणि त्यानंतर असे 5ही तमालपत्र आहेत ते माता लक्ष्मीच्या चरणावरती तुम्हाला ठेवायचे आहे. त्याच्यावरती हळद कुंकू अक्षता तुम्हाला व्हायची आहे. माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये सुख शांती येण्यासाठी. आणि त्यानंतर तुमची सगळी जी काही पूजापाठ आहे त्यानंतरची तुम्हाला करायची आहे. तुमच्या घरामध्ये तुमचं चुलाचं जे पूजन असेल ते करायचं आहे. गाडीचं पूजन, दरवाजाचं पूजन, सगळं पूजन झाल्यानंतर, सगळी पूजा लक्ष्मीची झाल्यानंतर तुम्हाला शेवटी ही 5 जी तमालपत्र आहेत ती एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे. त्या भांड्यामध्ये खाली थोडेसे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत. त्याच्यावरती 2 कापराच्या वड्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे आणि ही 5ही पानं जी आहेत तमालपत्र ती तुम्हाला त्या भांड्यामध्ये ठेवून ती प्रज्वलित करायची आहेत आणि ती जाळून त्याचा धूर अख्ख्या घरामध्ये तुम्हाला करायचा आहे. असं केल्यामुळे माता लक्ष्मी जी आहे ती कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये वास्तव करणार आहे. तिचा जो धूर आहे त्याचा तो धुरातून येणारा जो सुगंध आहे तुमच्या घरामध्ये सतत दरवळत राहणार आहे आणि तुमच्या घरातील दरिद्रता ते धूर जो आहे तो नष्ट करत असतो. वाईट शक्ती नष्ट करत असतो. घरामध्ये लागलेली नजर नष्ट करत असतो आणि जेव्हा वाईट शक्तीचा नाश होतो तेव्हा चांगल्या गोष्टी घडत असतात मित्रांनो. त्यामुळे या दिवाळीमध्ये या तमालपत्राचा उपाय नक्की करा. नक्की तुमचं जीवन बदला आणि अगदी खास असा हा उपाय आहे. तुमचंसुद्धा जीवन बदलू शकतो. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला उपाय मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी. थँक्यू.